आपण नमस्कार. मला सरदार साहेबांनी पाठवलंय. तुमच्या घरी लग्न आहे ना, स्वयंपाक करायचा आहे. अक्षरशः देवासारखे आलात धावून. या स्वयंपाकघर दाखवतो तुम्हाला. सावकाश. भामे, अहो काकू, असं काय बघतेस? अगं लग्न घर म्हणजे किती कामं पडली असतील. एकटीच करणार आहेस का सगळी कामं? मी बायकांना घेऊन येते लवकर. अहो पण ते बहिष्कार. चळला मेला बहिष्कार. आलेच मी. बर. बुवा, तुम्हाला हवेत ते सारे जिन्नस आहेत ना, एकदा बघून घ्या बरं. आणि दुसरी चूल बाहेर अंगणात लावताय ना भिंतीलगत. हो वहिनी, मसाले भाता करता खोबरं तेवढं खाऊन घ्यायचं बघा कोणाकडून तरी. हो, हे काय बहिणी खवतातच आहेत ना खोबरं. आणि हाताखालची सारी कामं आम्ही उरकून घेतो. तुम्ही फक्त मुख्य स्वयंपाकाचं काय ते पहा. ठीक आहे. भामे, विश्वनाथला सांगून आणखीन खडे मसाले मागून घे. बाकी हे सगळे नारळ खवते हा मी. अगं कितीचा वेळ लागणार एवढा? तू दुसरं काही कामाचं बघ. हो नाही, मी आता गौरी हाराची तयारी करायला घेतेच आहे. वहिनी, हे बघता का जरा? इतके पुरे पडतील ना? छे हो, एवढे कुठले पुरायला, आणखीन करावे लागतीलच. बरं, मी आणखी करायला घेते. खरंच तुम्ही सगळ्याजणी आल्यात, किती बरं झालं. माझ्या एकटीच्याने कसं झेपणार होतं हे सारं. अगं भामे, शेजार पाजार असतो कशाला मग? अगं अडीअडचणीला आपण नाही तर कोण एकमेकीसाठी धावून येणार? मग काय? आणि आता हे बघ, डोळ्यात पाणी आणू नकोस हा. लेकीची पाठवणी करताना डोळे वाहायचेच आहेत. आता एवढ्या तेवढ्यावरून लगेच काही भरून यायला नकोय. चला आटवा, काम उरका बघू. बळवंतराव आणि गोपाळराव यांच्यातले हे वैचारिक मतभेद इतके विकोपास गेले की अखेरीस 1887 साली आगरकर केसरीतून बाहेर पडले. त्यांचे हे बाहेर पडणे एका नव्या वैचारिक युद्धाची नांदीच म्हणली पाहिजे. गोपाळराव बाहेर पडले आणि त्यांच्याबरोबर गोपाळकृष्ण गोखले व वामनराव आपटे हे देखील बाहेर पडले. 1888 साली गोखले यांच्या सहकार्याने आगरकरांनी सुधारक नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. गोपाळकृष्ण गोखले फर्ग्युसनमध्ये आले आणि टिळक आगरकर यांच्यातील मतभेदांना अधिक धार चढत गेली. ही धार इतकी तीव्र होती की अखेरीस मैत्रीचे बंध कापले गेले. या मतभेदांनी आता अधिक तीव्र स्वरूप धारण केले आणि अखेरीस टिळक डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधून बाहेर पडले. आगरकरांनी केसरीतून बाहेर पडणे आणि टिळकाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीतून बाहेर पडणे याने न्यायाच्या तराजूची पारडी तर समतोल झाली, परंतु कधी काळचे दोन जिवलग मित्र मात्र परस्परांचे कट्टर टीकाकार बनले. मनात उरली होती फक्त कटुता. टिळक आगरकरातून विस्तव जात नव्हता. असे असले तरी ह्या कुटुंबातला स्नेह मात्र पूर्णपणे संपलेला नव्हता. म्हणूनच आपल्या लाडक्या कृष्णीच्या लग्नात यशोदा काकू अगदी घरच्यांसारखी राबली. मनातल्या स्नेहाचा ओलावा असा सहजासहजी शुष्क होत नाही हेच खरे. बघता बघता गणेश उत्सवाला यंदा काय करणार आहोत आपण ते ठरवा. गेल्या वर्षी तुम्हा सगळ्यांच्या घरच्या पूजा एकाच वेळेस आल्या आणि अंक काढताना माझ्या नाकी नाव आले. मी एकटा तरी कुठे कुठे बघू. अग्रलेख लिहायचा तेवढा बाकी होता माझ्याने. त्यात आता आगरकर गुरुजी नाहीत ना, नाहीतर लेखांची कमतरता भासलीच नसती. तसंही त्यांना ह्या सणांच्या गोंधळात काही रस नव्हता, त्यामुळे मला मदत व्हायची. यंदा तोही भार माझ्यावरच येणार असं चित्र दिसतंय. आता यात हसण्यासारखं काय गुरुजी? काय खरंय रे बाबा तुझं, खरंय. हल्ली टिळक गुरुजी सुद्धा घरातूनच काम करतायत. आगरकर गुरुजी गेल्यापासून त्यांनी कार्यालयात येणं कमी केलंय. गुरुजी तुम्हाला म्हणून सांगतो, अलीकडे ना ह्या कार्यालयाची रयाच गेलीये. मी म्हणून सगळं धकवून नेतो. या या बळवंतराव,
बघा हा काय म्हणतोय. गुरुजी तुम्ही, अहो तुम्ही कधी आलात? अहो नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. यंदा आपण काय करणार आहोत म्हणजे मला लेखांची तयारी आधीच करता येईल ना. अगदी बरोबर बोलतोयस दीनानाथ. हा सगळा व्याप काही आता माझ्याच्याने सांभाळला जात नाही. एक असे का करत नाहीस? तूच अग्रलेख लिही ना. मी? अहो काही काय बोलताय गुरुजी? अहो मी कसं लिहू? नाही नाही, मी खरंच म्हणतोय. जमेल तुला, कर प्रयत्न, हळूहळू येईल. बरं का मंडळी, आजपासून अग्रलेखांची जबाबदारी दीनानाथ बुवांची. मी सुटलो. अहो हसताय काय गुरुजी? अरे अग्रलेख लिहिणं काय थट्टा आहे का? मुळीच नाही. अग्रलेख लिहिणं ही थट्टा मुळीच नाही. पण आज बळवंतरावांना तुझी थट्टा करण्याची लहर आली आहे एवढं मात्र खरं. जा कामाला जा. पण दीनानाथ, पण एक गोष्ट मात्र खरी बोललास तू. पोकळी जाणवणं म्हणतात ते हेच असावं बहुधा. असो, कामास लागा. अग्रलेख लिहायचेत ना. विश्वनाथ, सणावाराचे दिवस आहेत ना रे. काय हे असं असं तंगड्या पसरून पुस्तक काय वाचत बसलायस? जरा काहीतरी मदत करावी. मग काय करू तू सांग ना. मी काय सांगू? आणि सांगून काय कुणीही करील. जरा डोळे उघडून बघ आसपास, 10 कामं दिसतील. हे काय करतोयस? डोळे बारीक करून बघतोय काही काम दिसतंय काय. कथड्या, किती तू आगाऊपणा. हा आगाऊपणा करून झाला असेल ना तर चल उठ, सदरा बदल, तयारी कर. कृष्णाताईकडे जायचंय निरोप धाडायला. तिच्याकडे कशाला? अरे कशाला म्हणजे काय, आता गणपती आले. लग्नानंतरचा पहिला सण नाही का तिचा? तिच्याकडे जाऊन तिला आमंत्रण देऊन घेऊन यायला हवं घरी. अगं तिला कशाला आमंत्रण? ती लग्न करून ह्याच घरातून त्या घरात गेली ना, मग तिला तिच्याच घरी यायला कशाला आमंत्रण द्यायचंय? अरे किती हा आगाऊपणा. असं काय करतोस? लग्न झालं आता तिचं, सासूरवाशीण नाही का ती? तिच्या घरी जाऊन सासू सासऱ्यांची परवानगी घेऊन मग आणायची तिला आता. आणि त्यांनी जर जा असं म्हटलं तरच आपल्याला तिला घेऊन येता येतं. नाही म्हणजे कृष्णीच्या घरची मंडळी चांगली आहेत, ती काही म्हणायची नाहीत, पण आपल्याला काही रीतभात आहे का नाही? अगं हो, पण मी जाऊन काय बोलू? कशी मागायची असते परवानगी? अरे तू एकट्यान नाही, काही दादांबरोबर जा. जरा बघ ते कसं बोलतात, काय बोलतात, आमंत्रण कसं करतात. घरातला थोरला मुलगा आहेस ना तू, तुला माहिती असायला हवं आता हे सगळं. शिकून घे त्यांच्याकडून. दादांचं काय, ते जातील आणि आमंत्रण देतील, त्याच्यात काय आलंय शिकायचं? धन्य आहे तुमच्या पुढे. हा आगाऊपणा जर का करून झाला असेल ना तर खरंच आता चटाचटा घरातली कामं करायला घे. आणि दुसरं काही सुचत नसेल तर गणपतीची आरास घ्या करायला. माळ्यावरून ते मखर उतरवायचंय, तो सांगाडा जरा एक दिवस उन्हात वाळत ठेवायला हवा. काही कळतंय का? हो गाई. हो गाई. मग आता माझं तोंड कशाला बघत उभा राहिलाय? चल निघ, पळ. गेल्या 2 वर्षांपासून असलेली बंदी यावर्षी रद्द करण्यात आलेली असून यावर्षी ताबूतांना परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणजे पुन्हा हिंदू मुस्लिम वादाची ठिणगी पडणार तर.
मुळात ही बंदी का उठवली? अहो, ही दंगल आत्ताची नाही. याचं कारण 2 वर्षापूर्वीच्या प्रभास पट्ट्यांमध्ये घडलेल्या घटनेत आहे. काय घडलं होतं तिथे? अहो, जुनागड संस्थान नाही का, तिथल्या प्रभास पट्टणमध्ये 2 वर्षापूर्वी ताबुतांच्या समारंभात दंगा झालेला. या दंग्यात भयंकर नरसंहार झाला होता. अनेक देवळं भ्रष्ट करण्यात आली होती. देवांच्या मूर्ती फोडल्या. देवळातील साधू संत, गोसावी, यात्रेकरू अशा लोकांची काहीही चूक नसताना यांच्या अंगावर तेल ओतून अक्षरशः जिवंत जाळले यांना. जिवंत माणसं जाळणं, तेही मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी. शिव 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 शिव. 10 जन्म गेले तरी हे पाप धुतलं जायचं नाही. याचं कारण ताबुतांवर बंदी आणली गेली होती म्हणून. एका अर्थी चांगलं झालं ते. कशाला हव्या त्या गोष्टी? एकीकडे आमच्या देवधर्माचं करतो म्हणायचं आणि दुसरीकडे दुसऱ्या धर्माच्या लोकांना निव्वळ सुडापोटी जिवंत जाळायचं. छे. अहो, पण जुनागडचा नवाब तर मुसलमानच आहे ना, तरी हे असे दंगे झाले. अहो, राजा कोणत्या धर्माचा आहे यांनी काय फरक पडणार आहे? म्हटलं की माते फिरू आले आणि एकदा का डोकी भडकली की मग कुठून आला सारासार विचार? गेली 2 वर्ष या दोन्ही समाजात घुसपूस चालूच होती. एकमेकांच्या अंगावर शस्त्र घेऊन धावून जायला लहान सहान कारणही पुरेसे होते. त्यामुळेच दंग्यांना आयतं कारण नको म्हणूनच ताबुतांना परवानगी नव्हती. यावर्षी मात्र ही बंदी उठवण्यात आली. आता काय घडेल हे परमेश्वरास ठाऊक. सणावाराच्या काळात लोकांना काय अवदसा सुचते कोण जाणे. नाहीतर काय, हे सणवार कमी आणि दंग्यांचं कारण जास्त वाटतंय. 11 ऑगस्टला क्रॉफर्ड मार्केटजवळ काम होतं म्हणून मी सकाळीच बाहेर पडलो. विचार केला तिकडचं काम आटपून कार्यालयात येईन. त्याप्रमाणे काम माझे दुपारीच आटपले आणि काम आटपून बाहेर पडतो तर पाहतोय काय, माणसांचे जथ्थेच्या जथ्थे माझ्यासमोर बाहेर पडतायत. हा इतका जमाव कुठून बाहेर पडतोय म्हणून मी जरा पुढे जाऊन पाहिले तर क्रॉफर्ड मार्केट जवळ जुमा मशीद आहे. तिथून ही लोक घोळक्याने बाहेर पडवते आणि मला राग रंग काही ठीक वाटला नाही म्हणून मी जवळच एका दुकानात शिरलो. तोवर वातावरण तंग होऊ लागल्याचे जाणवू लागले होते. रस्त्यावरचे माझ्यासारखे लोक दिसेल त्या दुकानात आश्रयासाठी जात होते. होय, आमच्या सर्वांच्या कानावरही आली होती हकीकत. लोक म्हणे हातात लाठ्या काठ्या घेऊन रस्त्यावर उतरत होते. हो तर अहो, लाट्या काट्याच काय, नंतर जी दंगल उसळली त्यात लोकांच्या हातात चाकू सुरे पाहिले मी. मला धोक्याची चाहूल लागली तसा मी ताबडतोब समोर दिसणाऱ्या एका दुकानात शिरलो. एव्हाना दुकानदारांनाही बाहेर काहीतरी अघटित घडतंय याची जाणीव होऊ लागली होती. त्याने येईल त्याला आत घेत दुकानांच्या फळ्या बंद करायला सुरुवात केली. किमान दुकानदारांनी तरी माणुसकी दाखवली म्हणायचं, नाही तर त्या दंगलीत काय घडलं असतं खरंच. हो तर त्या दुकानदाराचे आभार मानावे तितके थोडेच. काय सांगत होतो मी? तर जुमा मशिदीतून लोक बाहेर पडत होते. डोक्याने भडकलेला तो जमाव घोषणाबाजी करत जो धावत सुटला तो थेट हनुमान लेनमधील महादेवाच्या देवळावर धावून गेला. अहो, पण नेमकं कारण तरी काय झालं असं देवळावर चालून जाणं इतकं? नंतर चौकशी केली तर असं कळलं की या 11 तारखेला गुजराती हिंदूंचा दिवसर नावाचा सण होता जो मशिदी लगतच्या देवळात अनेक प्रकारची वाद्य वाजवून हिंदूंनी साजरा केला. त्यामुळे मुसलमान लोकांना चीड आली. लोकांच्या भावना इतक्या स्वस्त कधी बसून झाल्या? या सतत दुखावल्या जाणाऱ्या भावनाचा एक दिवस आपला घात करणार आहे. थोडा तरी सारासार विचार नको का करायला? अहो, दंगल म्हटली की माथी भडकलेली मंडळी आलीच आणि त्यात भावनांचा उद्रेक. सारासार विचार करता आला असता तर आणखीन काय हवं होतं? या सगळ्यात पोलिसांची काय भूमिका होती? त्यांनी हस्तक्षेप केला नाही? हस्तक्षेप केलाच नाही असं नाही, पण खरं तर पोलिसांना या दंग्याची थोडी कुणकुण लागली असावी. कारण त्यांनी या परिसरात एक पोलीस पार्टी आधीच तैनात करून ठेवली होती. या पोलिसांनी काय करावं,
त्या पहिल्या टोळीला परत मशिदीच्या आवारात नेऊन कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मग शोभ असा उसळला की त्याचं रूपांतर दंगलीत झालं. अरे रे, पोलिसांनी तिथे जरा चतुराईने काम करायला हवं होतं. त्यांनी हा असा धाकदपटशाचा मार्ग निवडण्यापेक्षा जरा समजुतीने घेतला असतं तर दंगल उसळली असती का? बरं, नेमकी कुठे कुठे झळ बसली या दंग्याची? भेंडी बाजार, कामाटीपुरा, ग्रँड रोड या आजूबाजूच्या परिसरात दंगली उसळल्या होत्या. तरीच या दंगली आटोक्यात याव्या म्हणून लष्कर बोलावले होते. अहो, लष्कर तर बोलावले होतेच, पण परिस्थिती इतकी गंभीर झाली तर मुंबईचे लष्कर अपुरे पडेल म्हणून बाहेरून 3000 लष्करी शिपायांची मदत मागवण्यात आली. म्हणजे बघा काय ते. असं ऐकलं या दंग्यात 60 पाऊणशे खून झाले, किमान 350 लोक जखमी झाले. आणि हजारो लोक मुंबई सोडून निघून गेले. लोक अक्षरशः मिळेल त्या वाहनाने मुंबई सोडून निघून जात आहेत असं कानावर आलंय. अहो, या माझ्या डोळ्यांनी पाहिलंय मी. लोक घरादाराला कुलूप लावून येतील ते कपडे घेऊन मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या रस्त्याने मुंबई सोडून जात होते. कुणी काही समजवावं आणि कुणाला काही समजावं अशी परिस्थितीच उरली नव्हती. फार वाईट वातावरण होतं. साधारण 1200 लोकांना पकडून तुरुंगात डांबलं होतं. यासाठी स्पेशल मॅजिस्ट्रेटची नेमणूक करावी लागली. सिव्हिल व्हॉलेंटियर्स लोक पोशाख चढून पहारे करू लागले होते. हायकोर्ट कचेऱ्या बंद ठेवाव्या लागल्या. या 4-5 दिवसात जीव मालमत्ता काहीही सुरक्षित नव्हते. शेवटी जेव्हा रायफल बंदुकांच्या गोळ्या सुटू लागल्या तेव्हा कुठे दंगेखोरांना थोडा वचक बसला आणि 15 ऑगस्टला थोडी शांतता होऊन म्युन्सिपल कमिशनर यांच्या बोलवण्यावरून सर्व जातींच्या पुढाऱ्यांची सभा भरवण्यात आली. काय झालं या सभेत? या सभेत हिंदू मुसलमानांची दिलजमाई झाली हे दाखवण्यासाठी गाड्यांमधून सर्व जातींचे पुढारी घालून त्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या सगळ्या परिस्थितीस हे इंग्रज सरकार जबाबदार आहे. एका धर्मास तुच्छ करायचे आणि दुसऱ्या धर्मास वेठीस धरायचे. यांचा हा खेळ आम्हाला कळत नाही असे वाटते की काय यांना? आम्हास कळले होते की काउन्सिलातल्या गुजराती पारशी लोकांच्या पुढाऱ्यांस लॉर्ड हॅरिस यांनी उपदेश केला होता. पण ते पुढारी त्यांच्या हातात तरी अशा परिस्थितीत काय असणार? हे पहा, खरे पाहता असा वाद हा अशिक्षित अनुयायांमधला असतो. या अशा लोकांना जर जरबेट ठेवायचे असेल तर सरकारने एकाला जवळ आणि दुसऱ्याला दूर असे करण्यात काही अर्थ नाही. सगळ्यांना कायद्याचा सारखा बडगा दाखवला पाहिजे झालं. अहो, काय बोलताय बळवंतराव? अहो, खरं तर गोड बोलून वेळ मारून नेण्याची ही वेळ आणि अशा परिस्थितीत तुम्ही बडगा दाखवण्याचं बोलता. याने परिस्थिती आणखीनच चिघळणार नाही का? अहो, ही तेढ कधी कमी होणारच नाही अशाने. ब्रिटिश सरकार पक्षपाती निर्णय घेते की नाही त्यांच्या या अशा वागण्यामुळे आमच्यावरही असे उघडपणे बोलण्याची वेळ आलेली आहे. निदान पुणे तरी या बाबतीत शांत आहे तेवढं बरं म्हणायचं. सणासुदीचे दिवस आहेत, नीट पार पडू देत सगळं. चला, आटोपली पूजा. नमस्कार करा. आता लाह्या कोणाला हव्या आहेत? किती देऊ? घे. अरे हळू विश्व, काय रे हे? एवढा वाघ मागे लागल्यासारखा कशाला धावत आलायस? ते बाहेर. काय? अरे बोल ना नीट, काय बाहेर? सगळीकडे पोलीस आहेत. आपल्या गल्लीत, तिकडे बाहेर चौकात. मी आणि दिनू दादा बाजारातून येत होतो तेव्हा बघितलं आम्ही. पोलीस? काय रे,
काय झालंय? आज ते नागोबाची मिरवणूक निघते ना. मिरवणुकीत वाजवल्या जाणाऱ्या वाद्यांविषयी तक्रार करून मुसलमान लोक दंगा करतायत की काय, या भीतीने पुण्याच्या अधिकाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. मिरवणुकीच्या रस्त्यावर 150 हत्यारबंद पोलीस आणि नंग्या तरवारीचे घोडेस्वार. आणि हे सगळं कमी की काय, म्हणून 4थ्या बॉम्बे रायफलची पलटणी सज्ज आहे. अगो बाई, एवढे पोलीस? होय. कलेक्टर मिस्टर चार्ल्स आणि पोलीस सुप्रिटेंडंट मॅकफर्सन हे सगळे अधिकारी स्वतः थांबणार आहेत. काय सांगतोस? हे कठीणच म्हणायचं हे.